मी एक यादी वाचून दाखवतो. मी जगातलं बोलतच नाही, मी फक्त भारतातलं बोलतोय. आत्ता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? काकरापार पॉवर स्टेशन गुजरात, स्थापना 1993. मद्रास ऑटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू, स्थापना 1984. नारोरा ऑटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश, स्थापना 1991. कासगा ऑटोमिक पॉवर स्टेशन कर्नाटक, स्थापना 2000. राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन 1980. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र 1969. कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू 2013. एवढे अणुऊर्जा प्रकल्प आत्ता भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील, यांची चिंता वाहणाऱ्यांना हे माहित नाही का की भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे. न्यूक्लिअर रिएक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो? न्यूक्लिअर रिएक्टरचा स्फोट होतो. न्यूक्लिअर रिएक्टर मुंबईत आहे. तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर दूर लोटा, इथून काढून टाका, असं कधी बोललेलं मला आठवत नाही. पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही. मग पुढचा कुठचा आता आला तो विरोध झाला, तो नाणार. मग यांचा खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार, बागायती शेती जाते बिते वगैरे वगैरे. माझं असं म्हणणे हे सगळं नंतर. नाणारमध्ये जेवढी जमीन आज ॲक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, कोणी घेतल्या तो जमिनी? कसा रिकामा झाला? आणि नाणार तिकडे होणार, तिथे जमीन आली कुठून? बरं आली तर आली, इथेच फिरत असलेल्या अनेक दलालांनी जमीन लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली. मग ह्यांनी नाणारला विरोध केला. मग काय? मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय, बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं. आता म्हणे बारसूला हलवा. मग बारसूला म्हणे तिकडे 5000 एकर जमीन तिकडे सापडली. आता बारसू 5000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. बाबांनो, मी तुम्हाला जे सांगतोय ना, हे फक्त वरवर पकडू नका. याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी, हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं. मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देतं. म्हणजे तुमच्याकडनं 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं 200 रुपये घ्यायचे. हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत. आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची, मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळे धंदे इकडचे, हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना, हे खासदार हा इथला, यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत. याला बळी पडायचंय तुम्हाला? तेव्हा असले हे दलाल वगैरे फिरत नव्हते इथे कोकणामध्ये, म्हणून पटकन झाली कोकण रेल्वे. या कोकणामध्ये चांगले उद्योग यावेत, प्रदूषणमुक्त प्रकल्प यावेत. खरंच प्रत्येकाची इच्छा आहे. हे बाजूचा गोवा बघा, अख्खं जग तिकडे जातं, जग. पण गोव्यासारख्या बीचवरती जर समजा ते चित्र दृश्य दिसतं आपल्याला, ते जर आमच्या कोकणाच्या किनाऱ्यावरती दिसलं, 2020 एवढी गर्दी होईल. आणि मग आमच्याकडचं काय पालीभूत असतं काय?
आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती खराब होते. 2 वेळचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती हो? इकडची संस्कृती खराब, इकडची संस्कृती मोठी. मग गोवा आणि केरळा तुमचं असंस्कृत आहेत लोक. नाहीये का? मी पक्ष स्थापना जेव्हा केली, पक्ष स्थापनेच्या भाषणामध्ये मी एकदा एक उदाहरण दिलं होतं. आज मी ते पुन्हा तुम्हाला एकदा उदाहरण देतो. नवं उघडलं होतं त्यावेळेला. मी मलेशियाला गेलो होतो आणि मलेशियाला गेलो असताना तिकडे एक जेंटिंग हायलँड नावाची एक जागा आहे. आता अनेक लोक गेली असतील. मी जेव्हा गेलो त्यावेळेला एक हॉटेल होतं फक्त तिकडे. म्हणजे साधारणपणे किती अंतर असेल पकडूया आपण, मुंबई ते माथेरान एवढं अंतर आहे. तिथे पोहोचलो आम्ही. सहज आपला चोची मारत होतो. म्हटलं खाली जरा विचारपूस केली. म्हटलं किती हॉटेल मोठं होतं ते, पण एकच हॉटेल होतं. म्हटलं काय रे, म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती? ते बोले 100%. म्हटलं 100% ऑक्युपन्सी? म्हटलं काय आहे का इथे? ते बोले इथे कसिनो आहे. म्हटलं बरं. संध्याकाळी मी शर्मिला अजून आमच्या बरोबरचे कोण 2-3 जण होतो. आम्ही खाली कसिनो मध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. मी 5 वर्षात एकदा खेळतो. मग तिकडे आतमध्ये गेलो. ते काय ते भिंगऱ्या फिरवत होते सगळे. काय 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 कोण काय बसले होते काय. 10 मिनिटात मी बाहेर पडलो. म्हटलं बाहेर पडू. बाहेर आलो. तिकडे एक बार होता. म्हणजे काय सांगायला नको ना. आपला तिथे बसलो आणि माझं सहज असं वरती लक्ष गेलं. तिथे एवढी मोठी एक पाटी लिहिली होती. एवढी मोठी पाटी होती त्या बार मध्ये. आणि त्याच्यावरती लिहिलं होतं